प्रिझर्व्हेटिव्ह जे प्रकार वापरतात, ते आम्ही वापरत नाही त्याच्यामध्ये. आर्टिफिशियल कलर जे टाकतात, की बरेचदा असं मार्केटमधून आम्हाला आणखी त्याचा त्रास पण खूप होतो आम्हाला. हं, असं हं. नाही की होत नाही किंवा तुमची मिरची लाल दिसत नाही, तुमचा कांदा लसूण खूप लाल दिसत नाही. म्हणजे लोकांना त्या आर्टिफिशियल कलरची सवय लागली. हं. तर आम्ही हे तिन्ही गोष्टी अव्हॉइड करतो, की जे लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हं. अशा गोष्टी आम्ही टाळतो आणि याच्यामुळे आमचे मसाले खूप मोठ्या प्रमाणात लोकं आज ॲक्सेप्ट करतात किंवा पर्चेस करतात. एकतर आम्ही जे मसाले बनवतो ते आम्ही स्वतः वापरतो, सगळेच मसाले? सगळे हां, मसाले. खास करून आम्ही कांदा, लसूण मसाला रोजच्या भाज्यामध्ये जे लागतो, हां. तो आम्ही वापरतोच. अच्छा. त्याच्यानंतर आमची मिरची पावडर पण आम्ही स्वतःच वापरतो. म्हणजे जे काही प्रॉडक्ट आमच्या कंपनीमध्ये बनतात, हे हं. पूर्णच आम्ही स्वतः वापरतो, हां. खातो आणि मग नंतर त्याचे मार्केटमध्ये घेऊन जातो त्याला. अच्छा. पण तुम्ही आता भेसळीचं बोललात. असं होतं की बऱ्याचशा मसाल्यांमध्ये भेसळ असते आणि त्याच्यामुळे लोकांना तो एक विश्वास बसत नाही. मसाले आपण जे घेतोय ते चांगले आहेत की नाही असा एक प्रश्न पडत असतो. तर लोकांनी कसं ओळखावं की एखाद्या मसाल्यामध्ये भेसळ नाहीये? आता कसं असतं मॅडम, भेसळ म्हणण्यापेक्षा भेसळ ओळखण्याचे ह्या वेगळ्या आहेत. ते एक हां, टेस्ट लॅब टेस्ट आहे, फूडचं काम आहे ते. हां. परंतु आता मी तुम्हाला जसं बोललो, की कलर, हं. एक नॅचरल कलर हां. जो असतो, तो कलरपेक्षा जर जास्त कलर येत असेल एखाद्या गोष्टीमध्ये, तर त्याला कुठेतरी आर्टिफिशियल किंवा फूड कलर त्याच्यामध्ये वापरलेला असतो. तर ह्या 2 गोष्टीवरून आपण समजू शकतो, की याच्यामध्ये कलर आहे का नाही आहे. जे नॅचरल कलर आहे, तो नॅचरल कलरसारखा दिसणार. त्याच्या आपण कलर जो वापरतो, फूड कलर, त्यासारखा कलर त्या प्रॉडक्टला येत नाही. हं, हं, हं. तर त्याच्यावरून आपण ओळखू शकतो, की हे नॅचरल आहे, की याच्यामध्ये काही आर्टिफिशियल कलर वापरलेला आहे.